एक सरकारी अधिकाऱ्यांना राहण्यासाठी दिलेलं क्वार्टर असतं आणि ते क्वार्टरमध्ये मोठमोठे अधिकारी राहत असतात। आता ज्या ठिकाणी अधिकारी राहतात त्या ठिकाणाच्या काही अंतरावरच एका आमदाराचा बंगला असतो आणि त्या आमदाराच्या बंगल्यामधले नौकर अचानक सुट्टीवर जातात। त्या दिवशी ते आमदाराचे जे नौकर चावकर जे काही घरामध्ये स्वयंपाक करणारे आहेत ते त्या दिवशी येतच नाही। मग जे आमदार व्यक्ती आहे ती थेट फोन करते त्यांच्या बाजूला राहत असणाऱ्या अधिकाऱ्याला, म्हणते आमच्या घरी आज आमच्या घरचे नौकर आलेले नाही, थोडी खाण्यापिण्याची व्यवस्था होईल का? मग तो अधिकारी म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाही, मी माझ्या बायकोला सांगतो की डब्बा तुमच्या इथं द्यायचा। मग त्या अधिकारी त्याच्या बायकोला फोन करून सांगतो की अशा अशा व्यक्तीनं आपल्या इथून काही डब्बा वगैरे बनवून त्यांच्यासाठी दिला तर नक्कीच चांगलं होईल, कारण की त्यांना हॉटेलचं जेवण आवडत नाही, त्यांना घरगुती जेवण आवडतं। मग ती बाईसुद्धा, त्या अधिकाऱ्याची बायकोसुद्धा चांगलं पद्धतीचं जेवण बनवते आणि डब्बा घेऊन त्या आमदार व्यक्तीच्या घरी जाते आणि घरी गेल्यानंतर डब्बा वगैरे नेऊन देते आणि तेवढ्यातच त्या आमदार व्यक्तीचा जो मोठा मुलगा आहे तो मुलगा त्या महिलेला घेऊन बेडरूममध्ये जातो आणि नको ते कृत्य करतो। जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत त्या अधिकाऱ्याच्या बायकोला तो सोडतच नाही। नेमकं कोण होती ती अधिकाऱ्याची बायको, काय आहे संपूर्ण प्रकरण, कोण आहे तो आमदार, हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी काही संपूर्ण घटना आहे ना ती आहे बिहार राज्यामधील। बिहार राज्यामधील एक आमदार आहेत हेमलता यादव आणि याच हेमलता यादव यांचा एक मुलगा आहे बबलू यादव 27 वर्षाचा। आता बबलू यादव आणि हेमलता यादव यांचा बंगला एक मोठा एका ठिकाणी आहे, त्या ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांचं क्वार्टरसुद्धा आहे। जे मोठमोठे अधिकारी आहेत IAS लेवलचे, अशा लेवलच्या अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी क्वार्टर होतं। त्या ठिकाणी ते राहायचे आणि इकडं आमदार राहायचे। अशा पद्धतीनं एक दिवस ती जे आमदार महिला आहे हेमलता यादव ती अधिकाऱ्याला फोन करून सांगते आणि त्या अधिकाऱ्याचं नाव असतं BB विश्वास। BB विश्वास हे IAS अधिकारी होते आणि याच IAS अधिकाऱ्याला ती सांगते की आमच्या इथं आज आमच्या घरी स्वयंपाक वगैरे बनवणारे जे लोक आहेत ते आले नाहीत आणि मग आजच्या दिवस तुमच्या इथून आमच्या जेवणाची सोय होईल का? पाहिजे तर आम्ही हॉटेलमध्ये पण मागू शकतो, पण कसं आहे हॉटेलचं जेवण जरा आवडत नाही, घरगुती जेवण जरा चांगलं लागतं। अशा पद्धतीनं ती हेमलता यादव BB विश्वास याला फोन करून सांगते आणि तो BB विश्वास म्हणतो ठीक आहे मॅडम, काय हरकत नाही, मी काय करतो माझ्या बायकोला सांगतो। मग त्याची जी बायको आहे तिचं नाव आहे चंपा विश्वास, ही 30 वर्षाची आहे। आता तिला सांगितल्यानंतर ती अगदी घरामध्ये चांगला स्वयंपाक बनवते आणि एक डब्बा बनवून त्या हेमलता यादवच्या घरी जाते। आता तिच्या घरी गेल्यानंतर तिची एका ठिकाणी हॉलमध्ये मीटिंग चालू असते आणि ती डब्बा घेऊन तिला वरती जाण्यासाठी सांगते। आता ती डब्बा घेऊन वरती गेली तर वरच्या रूममध्ये असतो तिचा मुलगा म्हणजे बबलू यादव। बबलू यादव त्या महिलेला पकडतो आणि डायरेक्ट तिच्या बेडरूममध्ये नेतो। आता ती महिला आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करते पण तो तिचं तोंड दाबतो, खाली मीटिंग चालू आहे आणि वरती तिच्यासोबत तो जबरदस्ती करतो। जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत तो त्या महिलेला चंपा विश्वासला सोडतच नाही आणि तिच्यावर जबरदस्ती करतो आणि मग ती खाली येते। ती आमदार महिला दिसते हेमलता यादव, ही काही बोलणारच तेवढ्यात ती हेमलता यादव म्हणते दिला का डब्बा, झालं का समाधान, आणि हां वरती जे काय घडलंय ते मला सगळं माहीत आहे, पण तू ते कोणाला सांगायला प्रयत्न करू नको आणि ते जर तू कोणाला सांगितलं तर मग काय काय होईल याचा विचार कर, तुझ्या नवऱ्याची लांब ट्रान्सफर करून टाकेन आणि मग पुढचे जे काही घटना घडतील त्याला तू जबाबदार राहशील, अशा अनेक धमक्या त्या महिलेला देते। आता ती महिला त्या ठिकाणाहून गपचूप निघून जाते आणि त्या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर तिला तिनं केलं आहे तिच्यासोबत जे घडलं आहे त्याचीच लाज तिला मोठ्या प्रमाणात वाटू लागते आणि ती तिच्या नवऱ्याला सुद्धा सांगायचा प्रयत्न करते, पण नवरा एक मोठ्या पदावर आहे आणि त्याला जर सांगितलं तर नक्कीच ती जी आमदार महिला आहे हेमलता यादव ही काहीतरी बरं वाईट करू शकते, कारण की ती ज्या पक्षाची होती त्या पक्षाचं वजन त्या ठिकाणी होतं, गुंडे हे ते सगळं त्यांचं जरा
दबंग राज त्या ठिकाणी चालायचं, म्हणून ती महिला गपचूप सगळं ते सहन करत होती. आणि ही आता फक्त पहिलीच वेळ होती, मात्र ही घटना आता वारंवार घडू लागली होती. एकदा ती घटना घडली की मग त्या महिलेला सांगितलं गेलं की तू जे कृत्य केलं आहे, तुझ्यासोबत जे झालं आहे, त्याचे काही फोटो वगैरे सुद्धा काढण्यात आलेले आहेत. आणि ते फोटो जर तू आता करू दिलं नाही तर मग ते फोटो वर्तमानपत्रामध्ये जातील, प्रिंट मीडियामध्ये जातील, आणि मग तुझ्या नवऱ्याचं जे नाव आहे ते एकदम खराब होईल आणि मग समाजामध्ये तुमची बदनामी होईल, अशी धमकी त्या चंपा विश्वास हिला दिली गेली होती. मग तिलासुद्धा ते कृत्य करायला भाग पडलं. आणि जेव्हा जेव्हा त्या आमदाराच्या मुलाच्या लक्षात येईल, जेव्हा जेव्हा त्याचं मन करेल, तेव्हा तेव्हा तो चंपा विश्वासला अगदी मनसोक्तपणे घरी बोलून घ्यायचा आणि जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत तशाच पद्धतीनं करायचा. आता वारंवार ही घटना घडत गेली. मग एक दिवस ती जी महिला आहे चंपा विश्वास, हिनं लगेच मग तिच्या नवऱ्याला सांगितलं आणि मग नवऱ्यानं ह्या गोष्टीची दखल घेऊन त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायचं सुद्धा ठरवलं. पण आपण वारंवार एकच गोष्ट सांगतो की ज्यावेळी पहिल्यांदा आपल्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो, त्याच वेळी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल करायला पाहिजे, तक्रार दाखल करायला पाहिजे. एकदा एखादी गोष्ट जर सहन केली तर मग ती नंतर किती वेळा करावी लागते किंवा सहन करावी लागते. आणि मग वेळ निघून गेल्यानंतर आपण पोलिसांकडे जातो आणि मग तेव्हा वेळही निघून गेलेली असते आणि एक मोठा प्रकारसुद्धा घडलेला असतो. त्यामुळे जेव्हा केव्हा पहिल्यांदा असं काही घडेल त्याची माहिती आपल्या घरच्यांना नाहीतर पोलिसांना दिली पाहिजे. या महिलेनं सुद्धा तसंच केलं, अन्याय सहन करत गेली आणि मग आती झालं की मग तिच्या नवऱ्याला सांगितलं आणि मग तिचा जो नवरा आहे तो स्थानिकच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्या आमदाराचा जो मुलगा आहे बबलू यादव याच्या विरोधात तक्रार दाखल केली. आता हा IAS अधिकारी होता, SDM पदावर होता, तरीसुद्धा पोलिसांनी ती तक्रार फक्त नोंदवून घेतली, कारवाई काहीच केली नाही. मग इकडून कारवाई करण्याचे आदेश दिले, हे केले, तरीसुद्धा तो आमदाराचा मुलगा होता आणि सत्ताधारी पक्षातला आमदाराचा मुलगा होता, त्यामुळं त्याच्यावर काहीच कारवाई होत नव्हती. आता हे जो IAS अधिकारी आहे BB विश्वास, हे त्याच्या बायकोला घेऊन ते जे पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाच्या मुख्यमंत्र्याकडे जातो, म्हणजे लालू प्रसाद यादव यांच्याकडे जातो. लालू प्रसाद यादव यांच्याकडे गेलं की लालू प्रसाद यादव म्हणतात काय झालं की अरे असं तसं त्यांच्या ज्या स्टाईलचं बोलणं आहे. मग तो सांगतो असा असा प्रकार घडला. तर लालू प्रसाद यादव त्यावेळी त्या अधिकाऱ्याला म्हणले होते की ही गोष्ट काही जास्त मोठी नाही आणि या गोष्टीला जास्त काही मनावर घेऊ नको, अशा प्रकारच्या घटना घडतच असतात, जाऊ दे, टेन्शन घेऊ नको, इथून कुठंतरी तुझी लांब बदली करतो, त्या ठिकाणी कार्यरत हो, आता टेन्शन घेऊ नको. पण तो जो BB विश्वास होता याचं मन मोठ्या प्रमाणात खचलेलं होतं. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संपूर्ण घटनेची दखल घेतली नव्हती. मग जो तो BB विश्वास आहे तो जातो थेट राज्यपालांकडे आणि राज्यपालांचं नाव आहे सुंदरसिंग भंडारी. राज्यपालांना जेव्हा तो सविस्तर पत्र देतो, तक्रार राज्यपालांना देतो, तेव्हा राज्यपाल त्या संपूर्ण घटनेची दखल घेतात आणि मग ही जी बातमी आहे ही संपूर्ण वर्तमानपत्रामध्ये छापून येते आणि डायरेक्ट मग पोलीस स्टेशनला सांगितलं जातं की त्याच्यावर कारवाई करा म्हणून. तेव्हा कुठं तो जो आरोपी आहे बबलू यादव याच्यावर गुन्हा दाखल केला जातो आणि मग त्याची चौकशीसाठी त्याला ताब्यातसुद्धा घेतलं जातं. पण आता जो हे IAS अधिकारी होता त्याला थेट राज्यपालांपर्यंत जावं लागलं. जेव्हा पोलिसांनी याला ताब्यात घेतलं, त्याची कसून चौकशी करण्यात आली, तेव्हा सगळं काही सत्य उघड झालं आणि त्याला जेलमध्ये सुद्धा पाठवण्यात आलं. कोर्टाने त्याला 10 वर्षाची शिक्षा ठोठावली होती. त्यापैकी 5 वर्षाची शिक्षा त्यानं पूर्ण केली आहे आणि त्याची जी आई होती आमदार हेमलता यादव, हिलासुद्धा कोर्टानं 5 वर्षाची शिक्षा ठोठावलेली आहे. तिनं त्याच्यापैकी 5 वर्षापैकी 3 वर्ष हे पूर्ण केले आहेत, 2 वर्ष तिचे बाकी आहेत, तरी ती जामिनावर बाहेर आहे. आणि याला जी 10 वर्षाची शिक्षा झाली होती बबलू यादवला, त्यापैकी 5 वर्षाची शिक्षा त्यानं भोगली आणि त्याच्यानंतर मग उच्च न्यायालयामध्ये
धाव घेतली आणि उच्च न्यायालयामध्ये धाव घेतल्यानंतर दुसरीच एक गोष्ट उघडकीस आली, कारण की याने डबल मग त्यांच्यावरच उलट कारवाई केली त्या बीबी बिश्वास यांच्या विरोधात. त्यानं सांगितलं की त्याची जी बायको होती चंपा, ती चंपा बिश्वास ही स्वतःहून माझ्या घरी यायची आणि ती माझ्या प्रेमात पडली होती. मी तिच्यासोबत कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन केलं नाही, तिच्यासोबत जबरदस्ती केली नाही, जे काही झालं आहे ते आमच्या सहमतीनं झालं आहे, अशी याचिका त्यानं वरच्या न्यायालयामध्ये केली. आणि मग वरच्या न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. आणि मग आता हे जे IAS होते बीबी बिश्वास यांचीसुद्धा चौकशी केली गेली. तोपर्यंत यांची बदली दुसऱ्या राज्यामध्ये झारखंडमध्ये करण्यात आली होती आणि झारखंडमध्ये केल्यानंतर त्यांचं काही वर्षानंतरच निधनसुद्धा झालं. त्यांची जी बायको होती चंपा बिश्वास ही सुद्धा तिच्या माहेरी म्हणजे पश्चिम बंगालमध्ये गेलेली आहे. आता हा जो आरोपी आहे बबलू यादव, त्याची 5 वर्ष शिक्षा त्यानं भोगली आहे. पण वरच्या न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्यानं यांच्याच विरोधात डबल याचिका दाखल केली आहे. कोर्टानं असं सुद्धा म्हणले की मग तुम्ही 5 वर्ष शिक्षा भोगूस तर झोपले होते का? 5 वर्ष तुम्ही पिटिशन काऊन दाखल केली नाही, तुम्ही असं काऊन सांगितलं नाही? आता या घटनेचा संपूर्ण उलगडा होणार होता, पण त्या काळी जास्त काही झाला नाही. सरकारही त्यांचं होतं, सगळ्याच गोष्टी त्यांच्या होत्या, पण ही गोष्ट काऊन दबून राहिली असे सुद्धा त्यावेळी प्रश्न उपस्थित केले जात होते. ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे 1995 ते 97 दरम्यान. 2002मध्ये 10 वर्षाची सजा त्या मुलाला बबलू यादवला झाली होती आणि 2002मध्येच त्याची जी आई आहे हेमलता यादव हिलासुद्धा 5 वर्षाची शिक्षा झाली होती. पटना हायकोर्टाने या दोघांना शिक्षा दिलेली होती आणि त्या जो IAS अधिकारी होता त्याचीसुद्धा निधन झारखंडमध्ये ड्युटीला गेल्यानंतर झालं होतं. पण अशा घटना देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहेत. आपण जर पाहिलं तर जी राजकीय मंडळी आहे त्यांच्यासोबतसुद्धा कशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या अगोदर आपण काही राज्यातल्या पाहिल्या, यानंतर आपण महाराष्ट्रातले जे राजकीय नेते आहेत त्यांच्यावरसुद्धा कशा पद्धतीनं आरोप झालेले आहेत आणि त्यांनीसुद्धा कशा पद्धतीनं कृत्य केलेलं आहेत हे नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. आणि ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.